राजे दशरथ जातात तेव्हा त्यांच्या हातून नकळत अनावधानाने बाळ श्रवणाचा प्राण जातो. वृद्ध आई वडिलांसमोर टाळो पडून राजा दशरथ क्षमा याचना मागतात आणि एकीकडे पुलत्स्य नंदनासोबत कैकसी विवाह करते आणि 11 विकराळ रावणासारख्या राक्षसाला जन्म देते. आजच्या सत्रामध्ये 11 विकराळ व्यसनी दुराचारी मुलांना जन्म दिला तर केवळ त्या घराण्याला नव्हे तर संपूर्ण पृथ्वीला दुःख भोगावं लागतं हे आपल्याला बघायचं आहे. बाळ श्रवणाच्या वृद्ध आई वडिलांनी आशीर्वाद आणि श्राप दोन्ही दशरथ राजाला दिले आणि म्हणून दशरथ राजाला आधी पुत्र नव्हता, पण श्रावणाच्या आई वडिलांनी जो आशीर्वाद दिला त्यामुळे दशरथ राजांना पुत्र कामेष्टी यज्ञ यशस्वी होऊन पुत्र प्राप्ती होते. एका घराण्यामध्ये अति दुराचारी एका नगरामध्ये मूल जन्माला आले तर एका नगरामध्ये अतिशय सुजान सुज्ञ ज्ञानी साधू संतांचा मान सन्मान करणार ऋषी मुनींकडे विद्या ग्रहण करणारा बाळ धनुर्धारी क्षत्रिय कुलवंत असे राघव जन्माला येतात. 2 घराणे आहेत. एक आई कौशल्यीचं कूस आहे एकीकडे आणि एकीकडे कैकसीची कूस आहे. आता पुत्रप्राप्ती होण्यासाठी दशरथ राजे देशोदेशीच्या राजे लोकांना निमंत्रण देतात. देशोदेशीच्या केवळ राजे लोकांनाच नाही तर देशोदेशीच्या रानावनात राहणारे तपस्या करणारे साधू मुनी ऋषीवर महर्षी संत महात्मे वैष्णव या सगळ्यांना यज्ञासाठी निमंत्रण देतात. म्हणून शुभकार्य कोणतंही करायचं असेल तर देशोदेशीच्या लोकांना निमंत्रण देण्याची प्रथा आहे, जेणेकरून कुणाचे आशीर्वाद लाभून कुणाचं भाग्य उदयाला येईल. त्यासाठी आजही दूर दूर पर्यंत निमंत्रण दिली जातात. बोले प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावणाचं राज्य एकीकडे आहे, तिकडे खर तर रावणाचा जन्म लंकेत झालाच नाही, कारण पुलत्स्य नंदन वनामध्ये राहत होते, एका तटावर राहत होते आणि ही तटावरच गेली होती कैकसी पुलत्स्य नंदनाला माझ्यासोबत विवाह कर म्हणण्यासाठी. धनवान पुत्र प्रत्येकाला व्हावा असं वाटतं, पण त्याचे मार्ग हे चांगले असले पाहिजे. आता तिला वाटलं मी ब्राह्मणासोबत लग्न केलं म्हणजे माझ्या उदरी ब्राह्मणासारखा ज्ञानवान विद्वान मुलगा जन्माला येईल. आपण
म्हणू शकतो की वडील चांगले असतील मग आई चांगली नसेल तर काय होते, चांगला मुलगा जन्माला येईल कदाचित, पण असं नाही. एक वेळी वडील चांगले नसतील तरी चालेल, पण आई चांगलीच पाहिजे, कारण 9 महिने तिच्या उदरामध्ये बाळ निवास करणार आहे. म्हणून आपण पाहिलं आहे भागवतामध्ये आपल्या डोळ्यासमोर नेहमी आई कयाधू माता येते. तिचे पती राक्षस होते वास्तविक पाहता. त्याला दूर दूर पर्यंत त्याच्या नगरामध्ये देवाचं नाव जमतच नव्हतं. कुठून सहज जरी आवाज आला देवाचं नाव घेतलेलं तर तो कैद करायचा त्या व्यक्तीवर. आताच्या भाषेत नको का लावायचं त्याच्यावर आणि डांबण्याचा तुरुंगात. पण झालं उलट की त्याच स्वर्ग देवाचं नाव घ्यायला लागलं. तेच भीत नव्हतं याला. मग तरी त्या कुळाचा उद्धार झाला. त्याच्या हाताने, देवाच्या हाताने त्याला मुक्ती मिळाली. दुसरी गोष्ट त्या संपूर्ण कुळाचा उद्धार झाला, मुक्त केले राक्षसा. आणि म्हणून त्याचं कारण होतं की आई चांगली होती. पण असं नाही की मग त्या राक्षसाकडे बघून आपण म्हणा वडील बेसले असले तरी चालते, आई करून घेऊ कया घेऊ. शक्यतो निर्व्यसनीच राहण्याचा प्रयत्न करायचा, भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न करायचा. अनावधानाने एखादं राक्षस निघालं तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचा. तसं आई कयाधूच्या पुण्यामुळे भक्त प्रल्हाद निर्माण झाला. मग हिला वाटलं कैकसीला की काय होतंय, मी राक्षसाच्या घराण्यातली आहे, मी व्यसनी घराण्यातली आहे, मी हिंसाचारी घराण्यातली आहे, मी पापिष्ट घराण्यातली आहे, तरी काय झालं, माझा पती ब्राह्मण आहे ना. माझ्या पतीच्या विद्वत्तेमुळे, माझ्या पतीला तर 4 वेळा 6 शस्त्र 18 पुराण उपनिषद भगवद्गीता रामायण महाभारत सगळं मुखोगत आहे. ते यज्ञ करत आहेत, यज्ञाचे मंत्र यांना मुखोद्गत आहेत. मग यांच्या विद्वत्तेच्या जवळ माझ्या उदरी दैदिप्यमान आणि धनवान मुलगा जन्माला येईल, ऐश्वर्यवान मुलगा जन्माला येईल, उदार मुलगा जन्माला येईल. आणि तिने म्हणली पण पुढेच नंबराला, तुमच्या विद्वत्तेच्या जवळ मी राक्षस घराण्यातले असले तरी मुलगा असा जन्माला घाला, परंतु शक्य नसतं. वडील कितीही विद्वान असले तरी आई तेवढीच शुद्ध असावी लागते, आई तेवढीच उदार असावी लागते आणि आईची कुसई तेवढीच पवित्र असावी लागते. तेव्हा दैदिप्यमान देवासारखा तेज असणारा मुलगा जन्माला येतो. आता हिने मुलगा तर जन्माला दिलाच्या दिला, 11 विक्रा 10 तोंड, हिमालया एवढी त्याची बॉडी, दिप्पाळच्या दिप्पाळ, दूर दूर पर्यंत त्याला सासरवाडी मिळणार नाही अशी त्याची ख्याती. आणि म्हणून जन्माला घातल्याच्या घातला, पण त्याने अनेक लोकांच्या नंतर मोठा झाले की भीती गाठी घ्यायला सुरुवात केली. कारण त्याच्या आईने त्याला सांगितलं, बोले प्रभू रामचंद्र भगवान. त्याच्या आईने त्याला सांगितलं की बाळा, मी तुला यासाठी जन्माला घातलेला आहे की आता तू मोठा धनवान होय, ऐश्वर्यवान होय, श्रीमंत होय, जगविख्यात तुझी श्रीमंती असली पाहिजे. आणि म्हणून अलीकडे सगळ्यांना वाटते की आपण श्रीमंत असावं, जगविख्यात असावं, आपल्यापेक्षा श्रीमंत दूरपर्यंत कोणीच नसावं. आपण जेवढं श्रीमंत आहे तेवढं आमचं जावई पण श्रीमंत असाव्या, 150 एकर जमीन असावी, 200 असावी, किंवा 50 एकर तरी असावी. पण प्रश्न एकच आहे आमचा की आमच्या मुलीला शेतात जायचं कधीच काम नसावं. त्यांच्या पहिल्याच मागण्या असतात, लग्नाची नोंद आहे का, म्हणजे अजून काही हुंडा द्यावा लागेल का, जास्तीत जास्त धन आमच्या मुलीजवळच असलं पाहिजे, श्रीमंती इकट्ठा राहिली पाहिजे, असं कैकसीचं मन होतं की श्रीमंती जास्तीत जास्त आमच्या घरात असली पाहिजे आणि ती माझ्या मुलाच्या नावावर असली पाहिजे. म्हणजे त्या मुलाचं नाव दशरथ होतं, रावण अर्थात.
त्याच्या नावावर असली पाहिजे, तो खूप धनवान असला पाहिजे. त्याला सांगितलं यानंतर आता इतकं धन कमवतो आणि इतकं श्रीमंत हो. मग त्यानं सांगितलं आता कुबेर एवढं जर मला श्रीमंत व्हायचं असेल तर पिढ्यानं पिढ्या जातील कुबेर एवढं श्रीमंत व्हायला. मग काय करायचं, शॉर्टकट मार्गाने धन कमवता आलं पाहिजे. मग पटकन मंत्री व्हायचा नंबर लागला तर सगळ्या योजना गडप करून धन कमवता येते, एकतर लवकर नाहीतर मग कष्ट करून धन कमवता येतं. पण कष्ट करून म्हणलं तर खूप मेहनत लागते. साधू संतांनी तर या सगळ्या धनाचा निषेध केलेला आहे. निषेध परमार्थ महाधन, परमार्थ महाधन देवाचे बोले प्रभु रामचंद्र भगवान की जय. साधू संतांनी कैकसीच्या मनात जे ऐश्वर्य धन संपत्ती आपल्या मुलाने कमवावी असं होतं. साधू संतांनी या सगळ्या गोष्टींचा निषेध केलेला आहे. संत सांगतात की खरं धन जर कोणतं असेल तर ते परमार्थ आहे महाधन, म्हणजे जोडी देवाचे चरण. जर आपल्याला देवाचे चरण जे दाखवतं ते आपलं खरं धन आहे. आणि त्याला लगे माईक पदार्थ, दुसऱ्या सगळ्या गोष्टी या मिथ्या आहेत, खोट्या आहेत, माईक आहेत, मायेचा पसार आहे, तो कधी नष्ट होणार आहे. पण देवाचे चरण जर आपल्या जवळ असतील तर ते सगळ्यात मोठं आपलं महाधन आहे. आणि म्हणून हेच शेवटाला येतं. आपल्या सोबत येणारं जर कोणतं धन असेल तर ते एकच आहे भगवंत नावाचं, देवाचं नाव हेच आपल्या चित्तात धारण केलेलं असलं तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. न चोर हरियम न राज हरियम न भ्रातु भाज्यम न भारकारी. याला चोर हरण करू शकत नाही. न चोर हरियम, चोर चोरी करून नेऊ शकत नाही. न राज हरियम, राजा याच्यावर टॅक्स लावू शकत नाही. तुम्ही एवढं देवाचं नाव घेता, गणपत करता, तुम्ही किती वर्ष झाले देवाचं नाव घेता, भजन करता? वयाच्या 15व्या वर्षापासून. आता त्यांच्याकडे एकदा बघा, त्यांचं वय काय असेल. वयाच्या 15 वर्षापासून कधी काँग्रेस सरकारने, भाजप सरकारने तुमच्यावर टॅक्स लावला का? एवढं देवाचं नाव घेतलं म्हणजे एवढं धन कमावलं परमार्थ नावाचं. नचलेला हरियम, नचराचा हरियम. राजाला कधी टॅक्स लावला नाही. चोराने कधी थोडस नेलं का? एवढे आम्ही एकटेच जाता, आम्हाला थोडं द्यावं. रात्रीला चोराने नेलं नाही नेलं. चोर चोरी करत नेऊ शकत नाही. नचलेला हरियम, नचराचा हरियम. पण ज्यांनी चोराने सोनं गेलं म्हणतात चोरून, पण माझं भजन आतापर्यंत जेवढं केलं किंवा जेवढे अभंग आतापर्यंत त्यांना पाठ आहेत ते चोराने नेले नाही. सरकारने त्याच्यावर टॅक्स लावला
नाही. नवरात्र राज्यांच्या बाहेर काही भ्राता म्हणजे भाऊ. तुमच्या भावाला अर्ध मला द्या म्हणले का? बहिणीला वेळात आणि थोडस ताटात वेळाने 2-4 आभार टाका. आतापर्यंत कमवलेलं तुम्ही नामस्मरण टाका म्हणले नाही. कारण नवरात्र राज्यांच्या बाहेर काही भ्राता सुद्धा याच्यामध्ये वाटा मागू शकत नाही. असं कधीही कमी न होणारे जे धन आहे ते देवाचं नाव आहे. आणि म्हणून संतांनी हेच कर्म म्हणून सांगितले. इकडे कैकसीचं उलट आहे. तिला कुबेराची सगळी संपत्ती आपल्या पोराच्या नावावर पाहिजे. जेवढी काही संपत्ती असेल कुबेराची सगळी आपल्या रावणाच्या नावावर असावी. म्हणून शेवटी रावण वनामध्ये जातो आणि प्रचंड तपस्या करतो. आता देवाकडून किती वर मागून घेऊ शकतो आपण, किती श्रीमंत होऊ शकतो आणि किती अमर होऊ शकतो यासाठी तपस्या करतात. रात्रंदिवस देवाचं नाव, रात्रंदिवस भक्ती. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. बोला सगळ्यांना. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय. अंगणवाडीतील लेकरांकडे येऊन रजनी असते, एक सुरत निघाला जाईल बाळा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
प्रभु रामचंद्र भगवान की, भोलेनाथ भगवान शंकर की. आणि रावण रात्रंदिवस गरमीच्या दिवसामध्ये जवळ अग्नी पेटवायचा. आता जो एप्रिल मे चा महिना आहे, अशा दिवसामध्ये चारही बाजूने अग्नी पेटवायचा आणि मध्यभागी उभं राहून रात्रंदिवस देवाचं ध्यान करायचा, तपस्या करायचा. थंडीच्या दिवसामध्ये जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणी बर्फाच्या ढीग चारी बाजूने पसरून मध्यभागी बसून रात्रंदिवस तपस्या करायचा. वर्षा ऋतूमध्ये पावसाच्या धारा ओढून असताना खाली नदीमध्ये उभा राहून तपस्या करायचा. ऊन वारा पाऊस सगळे सहन करून आतोनात तपस्या केली. देवाचं नाव तर घेतलं. कधी भगवान शंकर येऊन आशीर्वाद द्यायचे, कधी ब्रह्मदेव यायचे. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. दशानन खूप भक्ती केली, तू सांग तुला काय पाहिजे आहे. तर त्यावेळेस हा दशानन म्हणतो, मी अमर असावं अशी माझी इच्छा आहे, आणि दुसरी मी प्रचंड श्रीमंत असावं अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, श्रीमंती तर टिकत नाही, लक्ष्मी चंचल असते, आज इथे तर उद्या तिथे. पूर्वी काही लोकांना 150 एकर जमीन होत्या, आज तेवढ्या आहेतच त्या घरात नाही असं. आणि म्हणून श्रीमंती एका ठिकाणी टिकत नाही. तसं दुसरं काय मागायचं, तो म्हणतो मी अमर असावं. त्यातही ब्रह्मदेव म्हणतात, अमर ज्याला मृत्यू नाही असं तर कोणीच नाही. कारण जो जन्मला त्याला मरावं लागेल, त्याच्यामुळे तू अमर कसा होशील. तुला अमर होता येणार नाही, मरावं तर लागेलच. तो म्हणतो मला मृत्यू पाहिजे, दुसरी काही पर्यायी मार्ग सांग. तेव्हा दशानन म्हणतो, रावण म्हणतो की मग असं करा देवा, बोले प्रभु रामचंद्र भगवान की. दुसरं काहीतरी माग झाल्यावर तो म्हणतो की मला देवाच्या हाताने मृत्यू येऊ नये, राक्षसाच्या हाताने येऊ नये. कारण तो राक्षस कुळातला असल्यामुळे तो राक्षसाला श्रेष्ठ मानायचा. आणि त्याला वाटलं देव मला मारू शकतील, तर मी वरदान मागून घेतो, मला देवाच्या हाताने मृत्यू येऊ नये, प्राण्यांच्या हाताने येऊ नये. आणि मनुष्याला तर तो येईच समजायचा, माणसं म्हणजे हेच असतात. कारण तो महाबलवान राक्षसिणीचा पुत्र, आणि तो मनुष्य जातीला उभा मच्छराप्रमाणे समजायचा. त्याला वाटायचं माणूस मला मारू शकत नाही. इथेच अहंकार निर्माण झाला त्याच्यामध्ये. ज्या दिवशी माणसाला गर्व आणि अहंकार निर्माण होईल, त्या दिवशी आपलं पतन व्हायला सुरुवात झाली म्हणून समजायचं. आता एवढी तपस्या केली, पण त्याने मनुष्य जातीला कमी समजलं आणि म्हणतो माणूस मला मारू शकत नाही, बस मला राक्षस आणि देव मारणार नाही, गंधर्व मारणार नाही, असं मला वरदान द्या. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. तथास्तु म्हणाले. शेवटी त्याला ज्याची भीती नव्हती तिथेच देवाने पळवाट काढली. जसं त्या प्रल्हादाच्या बापाने मागितलं होतं ना, मला दारात नको, घरात नको, रानात नको मृत्यू,
माणसाच्या हातात नको, देवाच्या हातात नको, प्राण्याच्या हातात नको, राक्षसाच्या हातात नको, तरी देवानं पळवाट काढलीच. तशी या जगाला मला माणूस मारू शकत नाही, कारण मी माणसाला उगा सहज उचलून फेकून देऊ शकतो एवढा मी बलवान आहे. माणूस मला मारू शकत नाही. फक्त देव, गंधर्व, राक्षस या लोकांकडून मला भीती नसावी, यांनी मला मारू नये असं वरदान द्या. ब्रह्मदेवाने तथास्तु ब्रह्मदेव वरदान पावले. हा आला तरी कशी करे, आई मी आता अमर झालो, आता धनवान आहे. आणि म्हणून कुबेराची भेट घेतली त्याने. कुबेराची भेट घेतली आणि कुबेराला म्हणाला, तू माझा असा तर भाऊच लागतोस ना, तुला एवढी संपत्ती काय करायची, तुझी संपत्ती मला देऊन टाक. आणि म्हणून संपत्तीची मागणी करतो कुबेराकडे. कुबेर जातो, पुलत्स्य नंदनाला सांगतो की पिताजी मला रावण संपत्ती मागत आहे, की भावाची संपत्ती माझ्या नावावर आता सगळी मिळून जावी म्हणून. पुलत्स्य नंदन म्हणाले, मलाही रावण खूप वेळा असं म्हणाला, पण मी रावणाला रागवलो, क्रोध केला रावणावर की हे तुला मिळणार नाही असं. तू मार्गाने दुसऱ्याची आयती संपत्ती मिळवणं भ्रष्टाचार समजला तो, आणि भ्रष्टाचाराने मिळवलेलं धन अपवित्र असतं. त्याच्यामुळे संबंध जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार, दुनिया उत्तम बजरंगबली हनुमान की जय. उत्तम व्यवहार करून जर धन कमावलं तर उत्तम तो गती तो एक पावेल. त्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होईल मृत्यूनंतर सुद्धा, नाहीतर तो अधर्माला जाईल. अधर्म कुळ नासे. अधर्माच्या मार्गाने जर धन कमावलं तर कुळाचा नाश होतो, पितरांचा श्राप लागतो. आपले पूर्वज सुद्धा आशीर्वाद देत नाहीत त्या कुळाला, आणि म्हणून पितर सुद्धा उत्तम गतीला जात नाही आणि अधर्म करणारा सुद्धा उत्तम गतीला जात नाही. म्हणून पुलत्स्य नंदन म्हणतात, रावणा कुबेराची संपत्ती
तू आयती संपत्ती मागून घेऊ नको, तुझ्या प्रयत्नाने तू श्रीमंत हो, तुला श्रीमंत होऊ नको असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपला पराक्रम दाखवण्याचा. धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषाचे 4 पुरुषार्थ सांगितले जातात. पण मग धर्माने बघावं तर अर्थ म्हणजे धन. तर अर्थाला अर्थ प्राप्त होतो जर धर्माने पैसा कमवला तर. पण अनितीच्या मार्गाने नको रावणा, तरी रावण ऐकत नाही, कारण रावणाच्या आईला श्रीमंत व्हायची फार हाव होती. आई म्हणे आशाने कुबेर देत नाही, म्हणून शेवटी कुबेराकडे हिसकावून घेतली सगळी संपत्ती. शेवटी पित्याच्या आज्ञेवरून पित्याने सांगितलं की ठीक आहे कुबेरा, तू गोकर्ण क्षत्री जाऊन तपस्या कर. कुबेर निघून गेला लंकेमध्ये आणि वनामध्ये जाऊन देवाचं रात्रंदिवस चिंतन करू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. कुबेर रात्रंदिवस वनामध्ये जाऊन तपस्या करू लागला, देवाचं नाव घेऊ लागला. कुबेराला इतकी संपत्ती होती तरी कुबेराने रावणाला देऊन टाकली आणि खरं परमार्थ धन मिळवलं. रावणाकडे काहीच नव्हतं, तपस्या करायला गेला तरी रावणाची उलटी गिनती सुरू झाली. रावण वनातून घरी आला आणि कुबेराची आयती संपत्ती हिसकावून घेतली आणि लंकेचा राज्याभिषेक करून घेतला स्वतःच. धनाची हवा असले की असंच असतं, जनतेच्या मनात नसलं तरी ते शपथ विधी. आणि कुणाचीच इच्छा नव्हती लंकेत की
रावणाचा शपथविधी व्हावा. पण रावणाचा राज्याभिषेक झाला, रावण लंकेचा राजा झाला. आणि राजा झाला तर झाला, आता सगळं राज्यकारभार हातात आला. माणूस लगेच बदलतो. 5 वर्षापूर्वी आलं आश्वासन दिली जातात आणि एकदा का गळ्यात हार पडले की कामं उलटी केली जातात. सगळी उलटी. अगोदर तर पाया पडून सांगितलं जातं, एवढे बार बटन दाबा फक्त तुमचा मुलगा होऊन काम करेल. नंतर जसा काही दुश्मन आहे, जो मुलगा होणार होता तो शेवटी सगळ्या जनतेचा दुश्मन होतो. रावणाने राज्याभिषेक करून घेतला आणि पूर्णपणे बदलून गेला. पूर्ण लंकेतल्या लोकांना, नागरिकांना त्रास देण्यास सुरुवातच केली. प्रत्येकाची संपत्ती लुटून घेतली. बरं ठीक आहे, घेतली तर घेतली. इंद्राला बंदी केलं, आणलं धरून. इंद्राला म्हणला तुझा ऐरावत नाही ते माझाच आहे. इंद्राचं बसायचं सिंहासन ते माझंच आहे. म्हणजे याच्या लंकातलं तर सगळं हडप केलंच, पण तो अमरावतीतही पोहोचला. बोले प्रभु रामचंद्र भगवान की जय. अमरावतीत गेला, इंद्राकडून ऐरावत घेतला, इंद्राचा हत्ती हिसकावून घेतला, इंद्राचा सिंहासन हिसकावून घेतला, इंद्राला तुरुंगात डांबून टाकलं. इंद्रावर मग होता. गणपती बाप्पा तुम्ही लय मोदक खायले आणि लोक तुमचा जय जयकार, तुमच्याच मिरवणुका, सगळं तुमचंच चाललंय वाजत गाजत डीजे लावून. सगळीकडे तुमचा जयघोष पाहून, गणपती बाप्पाचा जयघोष पाहून रावणाच्या पोटात दुखायला लागलं. दुसऱ्याचं सुखही गर्विष्ठ लोकांना बघवत नाही. आणि रावणाला गणपतीला मी घेऊन आले लंकेत. गणपतीला म्हणले उद्यापासून रावणाच्या घरी गाढव होते. आणि गणपतीला सांगितलं की माझ्या गाढवाचा चारा पाणी तुमच्याकडे. दुर्जन लोक गायी पाळत नाही. हिंदुस्थानात गायी पाळायला सांगितले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गायी गोपालांचा देश भारत, आला गायी गुरे चारत. अनादी काळापासून गायी गोपाळांचा हा देश आहे. इथल्या मुलांना गोपाळ म्हणल्या जायचं. इथल्या मुलांचं नाव पूर्वी गोपाळ होतं. प्रत्येक लेकराला गोपाळ म्हणल्या जायचं, कारण ते शाळेतून आले की गायी चरायला जायचे आणि प्रत्येक घरी गायी होत्या. म्हणून हा देश जर कोणाचा असेल तर हा देश कुठल्याही राजकीय पार्टीचा नाही, हा देश गायी गुरांचा आहे. संतांनी वर्णन केले, गायी गुरांचा देश भारत, आला गायी गुरे चारत. हा गोपाळांचा देश आहे, हा गायी गुरांचा देश आहे. हा हिंदुस्थान सारी धरती गोपाळ होती, गायी पाळणाऱ्यांची ही धरती आहे. आणि म्हणून रावण गायी पाळत नव्हता, गायींना त्रास द्यायचा आणि गाढव पाळायचा. तर गाढव पाळायच्या पाळे कामावर कोणाला ठेवलं? गणपती बाप्पाला. विशेष नियुक्ती गणपती बाप्पाची, गाढवाचा डिपार्टमेंट गणपती बाप्पाकडे. आणि गणपती बाप्पाला सांगितलं की यांचं चारपाणी करायचं. रोज हिरवेगार हरळी आणायची कापून, डोक्यावरती भारेच्या भारे आणि गाढवाला चारायचे. अजूनही दर महिन्याला गणपतीच्या डोक्यावर आम्ही गवताचे भारे देतो, हरळीची. रावण मरून गेला, रावणाचा नाश केला रामाने, परंतु गणपतीचं काम काय आम्ही संपवलेलं नाही. अजूनही गणपतीला रावणाच्याच कामावर दर चतुर्थीला गणपतीच्या डोक्यावर आहेतच हरळीच्या भाऱ्या. आणि म्हणून गणपती बाप्पालाही तिथंच कामाला ठेवलं. सगळ्या देवांना त्रास द्यायला लागले. पृथ्वी शेवटी रडू लागली, भाराने तापू लागली, कारण
सुरुवातीला सांगितलं की दुर्जन मुलगा जन्माला आला तर केवळ घराण्यालाच नाही, त्या गावालाच नाही, त्या राज्यालाच नाही, तर अख्ख्या पृथ्वीला त्रास होतो. म्हणून व्यसनी आणि दुर्जन मुलगा कधीही जन्माला येऊ द्यायचा नाही. आलाच तर नाना प्रकारे नाना सायसे करून त्याला सुधारायचं. पण शेवटी पृथ्वीला सुद्धा भार झाला. कुणालाच त्या रावणाचा त्रास होईल असा झाला, सोसेल असा झाला. देशोदेशीच्या महिलांना तो त्रास देऊ लागला. देशोदेशीच्या महिलांचा छळ करायचा, त्यांचं अपहरण करायचा आणि लंकेत आणून डांबायचा. लंकेच्या तुरुंगात आणून महिलांना डांबायचा. अशा कित्येक स्त्रिया, हजारो स्त्रिया त्याने लंकेत आणून डांबल्या होत्या, तरी तो तृप्त होत नव्हता. इतका तो विषयासक्त आणि दुर्जन होता. मंदोदरी सारखी सुंदर त्याची पत्नी होती, तरी सुद्धा तो अनेक स्त्रियांना त्रास देऊ लागला. म्हणून स्त्री जात संपूर्णपणे रावणावर कंटाळून गेली होती. आणि ज्या दिवशी स्त्रींवर अन्याय व्हायला सुरुवात झाली, महिलांवर अन्याय सुरुवात झाली, त्या दिवशी पृथ्वीने मात्र गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी झाली. रुदत सांगे ब्रह्म्यापाशी. रुदत म्हणजे दुःख. आणि रडू लागली, सोसलेला भारे मजा आता. ब्रह्मदेवा, हे दुःख मला तर सहन होत नाही. अत्यंत दुराचारी रावण. बरं, तो केवळ महिलांनाच त्रास देतो, देवांनाच त्याने बंदीखान्यात टाकले असं नाही. ऋषी मुनी साधू संत वनामध्ये राहतात, ते काही गावामध्ये राहत नाही. तिथे ते यज्ञ वगैरे कामं करतात. कुठे यज्ञ करतात, कुठे सप्ताह करतात, कुठे भजन करतात. हा मांसाचे तुकडे नेऊन फेकतो तिथे, प्राण्यांना मारून. अपवित्र वस्तू टाकतो तिथे, हाडं टाकतो त्या यज्ञामध्ये नेऊन आणि यज्ञाला भ्रष्ट करतो, यज्ञ बंद करतो. आणि म्हणून ऋषी मुनी सुद्धा याला त्रासून गेले. काही करा, पण त्या रावणापासून सुटका झाली पाहिजे. त्या रावणाचा बंदोबस्त करा म्हणून पृथ्वी लढू लागली. पृथ्वी लवकरी देवा लवकर धावा आता आणि हे संकट निवारण करा. मला आता हा भार सहन होत नाही. म्हणून पृथ्वी रडू लागली.
ब्रह्मदेव म्हणले आता मीच वर दिलेला आहे त्याला, आणि मीच वर दिलेला असल्यामुळे आता मी तर काहीच करू शकत नाही, कारण ब्रह्मदेवानेच त्याला तथास्तु म्हणले होते, त्याने मागितलेले सगळे वर, आणि ब्रह्मदेवाचाच आशीर्वाद त्याला मिळाल्यामुळे आता ब्रह्मदेवाचं काही चालत नव्हते. आणि मग सगळे देव मिळून भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला प्रार्थना करू लागले सगळे, की देवा आता आम्हाला सोडवा या संकटातून. इंद्रदेवाला बंदिस्त केलेला आहे, इंद्राचा ऐरावत घेऊन बसलेला आहे, इंद्राचं सिंहासन हडप केलेलं आहे, गायी गुरांना तो त्रास देतो, माता भगिनींना त्रास देतो. गायी गुरांना आणि माता भगिनींना त्रास देतो म्हणून तो रावण होता. जे माता भगिनींना त्रास देतात ते रावणच असतात. आणि म्हणून या रावणाचा बंदोबस्त कायमचा करा देवा. म्हणून देवाचं खूप प्रार्थना करू लागले, गुणगान गाऊ लागले, देवा तुमच्यासारखा दयाळू कोणी नाही, तुमच्यासारखा चतुर कोणी नाही, तुमच्यासारखा सुंदर कोणी नाही. केशवा माधवा तुला कुणाचा आणि सेवा देवा